सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये आपण प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या कलाकारांना भेटतो आणि त्यांचे अनुभव आपण शेअर करतो. पण आज जी व्यक्ती आपल्या सोबत आहे त्यांचा अनुभव पण इतका मोठा आहे, त्यांच्याकडे किस्से इतके मोठे आहेत, मग ते नाटकाचे असो, सिनेमातले असो, गाडीचे असो, मुंबई पुण्यातले असो. त्यामुळे आज प्रवास आणि अनुभव एकत्र जे होतो ना, किती आनंद होतो, तसा आनंद आज मला झालेला आहे. कारण खऱ्या अर्थानं सर खूप खूप स्वागत आहे पुढारीवर. थँक्यू. आणि सर मला खऱ्या अर्थानं म्हणायचं थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस शो सगळ्यात पहिल्यांदा. आणि आता आपण कल्ला आणि कार असं या शोचं नाव आहे. सो कल्ला कार म्हटल्यावर ही कार येते, तर ही गाडीचं ड्रायव्हिंग व्हील तुमच्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा कधी आलं? कधी गाडी शिकलात? पहिली गाडी कोणती होती तुमच्याकडे? काय सांगाल त्याबद्दल? खूप फनी आहे, कारण असं शक्यतो कुणी केलं नसेल मला असं वाटतं. राईट. मी शाळेत असताना 10वीत असताना आमच्या शाळेमध्ये जी बागायतदारांची मुलं होती ती ट्रॅक्टर घेऊन यायची शाळेत. ओके. त्याच्यामध्ये ट्रॉली असायची, ती ट्रॉली कुठल्या गोडाऊनला वगैरे त्यांनी ठेवायची. त्याच्यातला काय माल असेल तो उतरवायचा किंवा भरायचा असेल खतं बितं घेऊन जायची म्हणून. पण दिवसभर शाळेमध्ये ते ट्रॅक्टर घेऊन यायचे. बरोबर. तर पहिलं 4 चाकी वाहन मी शिकलेलो म्हणजे ट्रॅक्टर. क्या बात. हा. आणि त्याच्यानंतर मग जीप वगैरे ग्रामीण भागात जे असायचं, माझं बालपण सगळं बहुतांश ग्रामीण भागात झाले. त्याच्यामुळे तिकडं जे जीप असायचे, कार बीर हे नंतर खूप शहरात आल्यानंतर किंवा खूप नंतर फियाट किंवा अँबेसेडर वगैरे या गाड्या आल्या आणि मारुती वगैरे मध्ये दिसायला लागल्या. पण पहिलं वाहन माझं शिकलं म्हणजे ट्रॅक्टर. खऱ्या अर्थानं तुम्ही आता म्हटलं, नंतर फियाट आली, नंतर मारुतीची गाडी आली. तुमच्या आयुष्यातली ती पहिली गाडी जी तुम्ही विकत घेतली असेल, फॅमिलीला घेऊन गेला असेल की ही गाडी आपल्याला घ्यायची आहे, ते काय होतं? तो काय किस्सा होता? पहिली सेकंड हँड गाडी फियाट विकत घेतली. ती अक्षरशः 15,000 रुपये. त्याच्यावरती एक 5-7 हजार रुपये खर्च करून तिला बऱ्यापैकी जरा ठीकठाक केली. हा, जुनी गाडी घेतली. मित्राचीच गाडी घेतली मी ती. राईट. आणि ती माझी पहिली गाडी आयुष्यात. राईट. हा, नवीन गाडी घ्यायला मला खूप उशीर लागला, कारण मला काही घरी पैसे मागून गाडी घ्यायची नव्हती. मला माझ्या स्वतःच्या हिमतीवर गाडी घ्यायची होती. त्याच्यामुळे मग ती घेतली. त्याच्यानंतर मग एक अल्टो होती माझ्याकडे काही दिवस. मग ती झाल्यानंतर मी होंडा ॲमेज घेतली. न्यू ब्रँड गाडी घेतली. 11 वर्ष झालं त्या गाडीला. आणि अजून एक गाडी आहे, पण आता ती मी फारशी चालवत नाही. मुलगा. मधल्या काळात माझ्याकडे ही पण होती, सफारी होती. बरोबर. रात्री खेळ चालायच्या वेळेला मी ती पूर्ण सफारी घेऊन कोकणात फिरत असायचो. बरोबर. आणि ती इतकी नोंद झाली होती लोकांना, पोलिसांना, सगळ्यांना की ते अण्णाची गाडी म्हणजे कोविड मध्ये सुद्धा ती गाडी घेऊन मी खूप हिंडलो. पोलिसांच्या गाड्या आणि माझी सफारी एवढ्याच गाड्या रस्त्यावर असायच्या. राईट. हा. जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की ती, जसं तुम्ही म्हणताय माझी सफारी, अण्णा नाईकांची सफारी, एक गाडी जी तुमच्यासोबत अशा आठवणी त्याच्यात की बाबा ती आठवणी दुसऱ्या गाडीत होऊच शकत नाही, ती गाडी कोणती? ती सफारी आहे का? नाही, ती माझी फियाट, खरं सांगायचं. आणि काय त्याच्या आठवणी म्हणजे त्याच्यात त्या गाडीवर ते मी इतका हिंडलोय. फार नागपूर, बेंगलोर, आणि थोडस ड्रायव्हिंग हे माझं खूप मोठं पॅशन आहे. अर्थात. त्याच्यामुळे मी अतोनात काही तास मी ड्रायव्हिंग करू शकतो, नॉन स्टॉप. मला फक्त काय हवं असतं की मला संगीत हवं असतं गाडीमध्ये. बरोबर. मग ते कुठलं संगीत? मी मोस्टली क्लासिकल जास्त ऐकतो. त्याच्यामुळे माझ्याकडे जवळपास 900 किलोमीटर 800 किलोमीटर चालतील एवढे हे आहेत, काय म्हणतात त्याला, पेन ड्राईव्ह क्लासिकल गाणी. त्याच्यात मग भीमसेन जोशी असतील, राशिद खान असतील, छोटा गंधर्व, मोटर, हे सगळेच क्लासिकल जास्तीत जास्त ऐकतो मी. तर या सगळ्या प्रवासामध्ये आपण ना शो मध्ये तुमच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल पण बोलणार आहोत माझ्या. तर नाटक किंवा जेव्हा पण मी तुमच्याशी बोलतो ना, म्हणजे आता तुम्ही रात्रीचा खेळ झाल्याचा उल्लेख केला, आपल्याला आता एका लाईफलाईन सिनेमाचा पण उल्लेख करायचा आहे, कारण आता तो प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेला आहे. पण नाटक म्हटल्यावर तुमचे डोळे एकदम चकाकतात. नाटक इतकं जवळचं आहे का तुमच्या आयुष्यात? नाटक हेच जगण्याचा भाग आहे का? आहे तरी काय नाटक तुमच्याकडे? आहे. नाटक माझ्या जगण्याचाच भाग आहे. आणि त्या नाटकाने आयुष्यात खूप काही शिकवलेलं आहे. म्हणजे एक माणूस होण्यासाठी ना, खरं सांगतो की नाटक ही गोष्ट फार महत्वाची. म्हणजे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना काही काळ का होईना एक सिव्हिलाइज माणूस बनवण्याकरता, एक जाणीव येण्याकरता, आपण ज्या समाजात जगतो, ज्या जगात राहतोय आपण, तर अवांतर ज्या गोष्टी असतात किंवा आजूबाजूला ऍटमॉस्फिअर मध्ये ज्या गोष्टी आहेत, आपल्या आजूबाजूची माणसं आहेत, यांना समजून घेण्यासाठी ना मला असं वाटतं नाटक शिकलं पाहिजे तुम्ही. कारण त्यातली जी कॅरेक्टर्स तुम्ही करत असता ना,
तर ती कॅरेक्टर्स तुम्हाला काहीतरी शिकवतात की तुम्ही कसं वागलं पाहिजे, बरोबर, का असं वागलं पाहिजे, म्हणजे बरोबर की चुकतेही ते तुम्हाला त्याच्यातनं कळतं. Right. आणि संवेदनशील असणं याला फार महत्व आहे. राईट. म्हणजे एखादी घटना रस्त्यावर घडली आहे तर मला असं वाटतं की जो आर्टिस्ट आहे किंवा ज्याचं मन काय म्हणतो ना संवेदनशील आहे, अर्थात. तर तो लगेच मदतीला धावून जातो. हा, अलग लक्षात, तो बघ्याची भूमिका घेईल. व्हेरी ट्रू. हा, तर हे नाटक शिकवतं मला असं वाटतं. कॅरेक्टर शिकतो म्हणजे आपण काय करतो, एखाद्या कॅरेक्टर मध्ये बघतो म्हणजे काय करतो बघतो, तर त्याच्यात ती व्यक्तिरेखा काय आहे, त्याचं म्हणणं काय, ती वागते कशी, बोलते Right. कशी, हे आपण दाखवायचा प्रयत्न करत असतो. अर्थात. आणि या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन मधूनच आपल्याला जास्तीत जास्त कळतात. ऑब्झर्वेशन इज द फर्स्ट थिंग इन ऍक्टिंग असं मी मानतो. आपण तुमच्या नाटकांविषयी बोललो तर तुम्ही अनेक दिग्गजांसोबत पण काम केले. हो. त्याच्यातलं एक दिग्गज म्हणजे नाट्यसृष्टीचे नाही तर पूर्ण मराठी सृष्टीचे म्हणजे डॉक्टर लागू. हो, काय होता हा अनुभव त्यांच्यासोबत नाही डॉक्टर मंचावर येण्याचा, त्यांचं हो. वागण्याचा, त्यांच्यासोबत राहण्याचा काय नाही, मी त्यांच्याबरोबर क्षितिजापर्यंत समुद्र नावाचं महेश एलकुंचवारांचं नाटक केलं होतं. तर ते म्हणजे अनुभवच असायचा त्यांच्याबरोबर. मग काय नाही असं तुम्हाला शब्दात नाही सांगता येत. व्हेरी ट्रू. एक तर ते इतके पंक्च्युअल वेळेवर यायचे. मला सुद्धा म्हणजे या अनेक गोष्टी मी या अशाच मोठ्या लोकांकडून शिकलो की वेळेत म्हणजे वेळेतच यायचं. रादर 5 मिनिटं 10 मिनिटं तुम्ही आधी या. तर बरेचदा असं व्हायचं की ते आणि मी एकाच वेळेला बरोबर आमच्या रिहर्सलच्या हॉलमध्ये यायचो. आणि एकदा मी त्यांच्या आधी पोचलो होतो. बरोबर. डॉक्टर तुम्हाला भेट केलंय म्हणजे मी तुमच्या आधी पोचलोय. राईट. तर त्यांना त्याचं कौतुक वाटायचं कारण हेच तर आपण शिकण्यासारखं. आणि नंतर मग ते तयारी कशी करायची, वाचन त्यांचं, ते समजून घेणं, दिग्दर्शकाला विचारून. हा, कारण आता मागेच विद्यार्थी जसं शिकत असतो तसं त्या भूमिकेत असल्यासारखे विद्यार्थी असल्यासारखं ते सगळं समजून घेणार. म्हणजे आता मी प्रसाद सरांचा इंटरव्ह्यू केला मागे माझा सर प्रसाद ओखेंचा. तर ते असं म्हटले पंक्च्युअलिटी आणि डिसिप्लिन म्हणजे डॉक्टर लागू. प्रचंड डिसिप्लिन म्हणजे एकदा हे आहे आपल्या हातात, आपण असं नाटक करायचं त्याच ताकदीने तसंच ते नाटक करायचं. हे खरं आहे का? अगदी अगदी. आणि वेळ वाया घालवायचंच नाही. आले की लगेच वाचनाला सुरुवात. हा, मध्ये एखादा चहा ब्रेक वगैरे असला की ते म्हणायचे काय कंपनीचा चहा वगैरे आहे काय. तर ते त्यांचं ते नेहमीच वाक्य. राईट. कंपनीचा चहा दिला तर बरं होईल जरा. पण तुमचे अनेक नाटकं आली, तुमच्या अनेक नाटकं लोकांच्या मनात घर करून बसली. घाशीराम असेल आणि एक नाटक त्याचे खरं तर ब्लॅकनी सुद्धा तिकीट विकली गेली. काय सांगाल याबद्दल, घाशीराम बद्दलच्या नाटकाबद्दल? घाशीराम तर म्हणजे मला जेव्हा ते नाटक थिएटर अकॅडमी करायचं तेव्हा मी ते विंगेतनं बघायचो. मी थिएटर अकॅडमीत होतो. मला त्यांनी ऑफर पण दिली होती की ब्राह्मणांमध्ये नवीन मुलं घ्यायची प्रथा असायची ना, किंवा हवी असायची. पण म्हणले नाही, मला ते ब्राह्मणात नाही मला काम करायचं. मी करीन तर नाना करीन असा माझा बाणा होता. पण हा भाबडा बाणा होता. मला असं वाटायचं की काय मला कोण देणार ही भूमिका नानाची, शक्यच नाही. पण जेव्हा ते 92ला बंद पडलं ते अकॅडमीचं नाटक आणि मग 94ला बाळासाहेब मोघे म्हणून एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व होतं की आणि त्यांचं लाइटिंग बिटिंग मध्ये ते फार दादा होते. म्हणजे अमोल पालेकरांची नाटकं वगैरे त्यांनी केलेली वगैरे किंवा म्युझिक याच्यामध्ये ते पण हे होते. तर ते माझं हॉटेल होतं पुण्यात परत नाट्य मंदिर समोर. तर सगळं नाटकवाले सगळं तिथं जमायचे. तुमचं हॉटेल होतं? हो, माझं पर्यटन हाऊस नावाचं हॉटेल होतं. वाव. हा, तर तिथे सगळे नाटकवालेच जमायचे. तसे हे मोघे पण यायचे. तर एके दिवशी ते अचानक आले चहा वगैरे प्यायला आणि मला म्हणाले की घाशीराम करतोय. म्हटलं घाशीराम कसं काय तुम्ही करताय? ते म्हणे आम्ही करतोय, आम्हाला तेंडुलकरांनी परवानगी दिली. जरा आश्चर्यच वाटलं कारण म्हटलं अकॅडमीचं हे नाटक जरी बंद असलं तरी परवानगी इतरांना नाही मिळू शकत. बरोबर. म्हणतो बर. मला म्हणाले की काही मुलं वगैरे जरा सुचव, इथे येत असतात ना तुझ्याकडे, तर ब्राह्मणांसाठी आपल्याला काही मुलं लागणार आहेत तर सुचव जरा चांगली दिसायला पाहिजे वगैरे. हा, त्यांनी मला सांगितलं हे सगळं. म्हटलं बरं ठीक आहे. मग मी सुचवली पण अनेक मुलांची नावं त्यांना सुचवली वगैरे. आणि मग तेव्हा मी त्यांना म्हटलं की नाना कोण करतंय? ते म्हणले की नाही, आगाशीच करणार आहेत नाना. मला ते अगदीच ते खोटं वाटलं कारण आगाशी अकॅडमीच्या बाहेर जाऊन दुसऱ्या नाट्यसंस्थेत काम करतील की नाही याची मला म्हणजे शंकाच होती. तर तरी ते म्हणले नाही ते करणार आहेत. तर बरं म्हटलं ठीक आहे. आणि मग काही दिवसांनी अनिल जोगळेकर म्हणून एक लेखक होते चांगले, म्हणजे अरुण जोगळेकरांचे धाकटे भाऊ. हा, तर ते आणि बाळ मोघे दोघे आले. आणि मग ते अनिल जोगळेकर मला म्हणाले की
पण अनिल जोगळेकर हे एकेकाळी थिएटर अकॅडमीचे अध्यक्ष पण होते. अर्थात हा, त्यामुळे जनरल बॉडी मिटिंगला वगैरे मी त्यांना बघायचं. हो. तर ते आले म्हणे, काय करणार का तू नानाचं काम? दोन माझ्या पोटात गोळा आला. आता म्हटलं आपण नुसते इतक्या पुशारक्या मारत होतो, करीन तर नानाच करीन वगैरे. तर म्हटलं बाबा आता कसं काय? मी म्हटलं की मी 10 मिनिटात येऊ का म्हटलं, माझं जरा काम आहे, मी 10 मिनिटात येतो, मग आपण बोलू म्हटलं. हा चालेल म्हटलं, तुम्हाला चहा वगैरे ना आमच्या वेटरला वगैरे सांगितलं चहा वगैरे खायला वगैरे काय देईल म्हटलं. बाहेर गेलो आणि एका कोपऱ्यात जाऊन घरातून विचार केला आणि पुढे बघा किती वर्ष झाली या सगळ्या गोष्टीला. 30 वर्ष झाली. 30 वर्षात मी 1307 का 8 काहीतरी प्रयोग मी केले त्याचे. पण मला आता सर राहून घाशीरामचं कुठलं एक डायलॉग वगैरे आहे का जो तुमच्या असा लक्षात आहे? असं हो आहे ना. 1 मिनिटाचं वगैरे तुम्ही आम्हाला बोलून प्रेक्षकांना बोलून दाखवू शकता का आता ड्राईव्ह करता? प्रयत्न करतो. जा घाशा, केला तुला कोतवाल, खुशाल हमामा खाल, पण या नानाची चाल तू ठावी नाही. यावेळी ही राजकारणी बंदूक ठासली आहे दुबारी. पहिल्या बारानं लोळवीन तुझी लुसलुशीत पोरगी, दुसऱ्या बारानं खेळवील हा नाना अवघी पुण्यनगरी. घाशा, लेखा तू तर उपरा, तूच बसवला आहे या पुण्यनगरीच्या माती कशास. येथल्या तमाम कपटींना परस्पर काढश, ना तू त्यास सामील होऊ शकणार, झाला तरी त्यास नाही तुझा भरोसा वाटणार. कारण तू परका, तू बाहेरचा, आम्ही कोतवालीवर चढवलेला श्वानदारचा. अक्कर माश्या घाश्या, चितपावनाच्या वर असेल तुझा चोख, ठेवशील बचक चोख, करशील कारभार सवाई चिंता नको. पुन्हा होतील आमचे प्रमा तुझ्या खाती जमा परस्पर. करने को हम, करने को अमर कोतवाल, सोय खाशी नानास घाशी. पुन्हा ती लुसलुशीत गवळी काकडी, आयती मोडण्यास मनसोक्त हताशी. वाह वाह घाशा, जा केला तुला कोतवाल, या नानाचे तूच आशीर्वाद आहेत हो. वा म्हणजे फार जवळून आज मी घाशीराम पाहिला असं वाटलं. सर आता आपण खरं तर मला एका मालिकेविषयी विचारायचं आहे, पण त्याच्या अगोदर लाईफलाईन या सिनेमाविषयी विचारायचं तुम्हाला, कारण एक खूप सुंदर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सुंदर यासाठी कारण त्याचा विषय खूप महत्वाचा आहे, सुंदर ह्यासाठी की त्याची संहिता खूप महत्वाची आहे, आणि सुंदर ह्यासाठी की त्यात 2 दिग्गज कलाकार एकत्र आम्हाला पाहायला मिळतात. एक तर महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि दुसरं म्हणजे तुम्ही. किती आनंद होतोय की आपण एक असा विषय प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय जो विषय खरं तर प्रेक्षकांच्या मनात घर करून बसावा आणि मग प्रेक्षकांनी त्याच्यातून विचार करावा. नक्कीच. आपल्याकडे परंपरा, रूढी याचा पगडा खूप आहे लोकांवर, आणि दुसऱ्या बाजूला एक विज्ञान त्याचा एक पर्याय आहे आपल्याला. पण बरेचदा लोक भीतीपोटी परंपरा, रूढी याला मान्यता जास्त देतात. म्हणजे एखादी गोष्ट आता नाही केली तरी चालेल, त्या काळाची गरज होती म्हणून त्या परंपरा होत्या आहेत असं आपण म्हणलं तर चालेल. पण आता त्याची गरज नाही. आता तुम्ही विज्ञानाचं जर बोट धरलं तर अनेक गोष्टी, म्हणून ज्ञान आणि विज्ञान जर एकत्र आले तर लोकांच्या दृष्टीने ते खूप महत्वाचं ठरेल. पण ते घडत नाही. हा, तर त्याच्यामध्ये तर किरवंताची भूमिका मी जी करतोय की जो रूढी, परंपरा आणि या सगळ्या गोष्टी याला मान्यता देणारा. आणि दुसऱ्या बाजूला माझ्या समोर एक डॉक्टर आहे जो मेडिकल सायन्सचा पुरस्कर्ता आहे. तर मग जो काही प्रश्न उभा राहिलाय त्या सिनेमात, त्याच्यावरच हे द्वंद्व आहे. सर जेवढ्यांदा आता मी तुमचे इंटरव्ह्यू सगळे पाहतोय ना, तुमचे इंटरव्ह्यू जेवढे केले त्या सिनेमाचे, लाईफलाईन मध्ये एक आनंदाची गोष्ट ही पण आहे की तुम्हाला अशोक मामांसोबत काम करायला मिळतंय. अगदीच. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर, काय सांगाल त्यांच्याबद्दल? कारण तुम्ही गप्पा मारताना मला तो आनंद दिसतो, असताना तो आनंद दिसतो, आहे काय नाही? एखाद्या सिनियर ऍक्टर बरोबर काम करताना काय मजा असते ना, ती ते करतानाच तुम्हाला कळू शकतं. कारण त्यांच्याकडनं कळत नकळत इतक्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आता डॉक्टर लागून सारखेच मामा सुद्धा अतिशय पंक्च्युअल आणि डिसिप्लिन माणूस आहे. आणि रादर ते त्याचा उल्लेख करतात की एकदा काहीतरी डॉक्टरनेच त्याला थोडा उशीर झाला म्हणून ते म्हणले, अशोक तू सुद्धा? तेव्हापासून ते म्हणजे त्यांनीच हा किस्सा सांगितलेला आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा अतिशय डिसिप्लिन आणि कसं आहे की समोरच्याला सामोरून घेण्याची जी एक क्षमता असते या लोकांमध्ये, आणि त्याच्यात ते काही गरज नसते खरं त्यांना. कोणाला काही असं तू असं कर, बघ ते कर, काही सांगायची गरज नाही. पण एक प्रॉडक्ट जे आहे ना ते आपल्या सगळ्यांचे, ती बेबी आपली सगळ्यांची आहे.
तर ती चांगली होण्यासाठी माझ्यासारखं समोरच्याचंही काम चांगलं व्हावं ही गोष्ट जे शिकतात ती फक्त थिएटरमधनं येते. ज्यांनी थिएटर केलेलं आहे या लोकांमध्येच ही गोष्ट येऊ शकते, इतरांना ती गोष्ट कळत नाही. म्हणजे तुम्ही कुडाळच्या पुढे कुठेतरी शूट करत होतात, हो. या सगळ्या गोष्टी कोकण वगैरे तुम्ही अनुभवलेलं असेल, काय सांगाल रात्रीचं हे चालेबद्दल? रात्रीच खेळ चाले हे एक मला अजूनही स्वप्नवत वाटतं स्वतःला, की ते काय असं घडलं त्याच्यातनं की ते एक निगेटिव्ह कॅरेक्टर असून सुद्धा ते इतकं का पॉप्युलर असावं. म्हणजे मला ते इतकं आश्चर्य वाटलं की आम्ही ज्या वयात होतो लहान वयात तेव्हा आम्हाला काहीतरी टिळककर, गांधीकर, सुभाष बाबू किंवा सावरकर असे म्हणजे जे थोर माणसं म्हणजे नॅशनल हिरोज जे आहेत ते बनवायचे आम्हाला पालक आमचे किंवा शाळेतले शिक्षक. इथे अण्णाच्या वेशात हातात ती पांढरी बाटली हा आणि तोच तो निळा शर्ट आणि ते गळ्यात तो रुमाल वगैरे असं तयार करून गंधबिंद लावलेले काही मुलं तर हातात बंदूक घेऊन ती छोटी खेळण्यातली वगैरे. तर मला ते इतकं आश्चर्य वाटलं आणि काही महिलांनी सुद्धा ते केलेलं आहे माहितीये. मला अनेक लोकांनी ते पाठवलंय, इतकं ते मीम्स एवढे आले त्याच्यावरती की विचारता सोय नाही. पण महिलांनी सुद्धा त्याचे अण्णाची वेशभूषा करून त्यांच्या फॅन्सी ड्रेस वगैरे भाग घेतला. ते तर फार मजेशीर आहे. जेव्हा आपण कलाकार म्हणतो ना तर आपण कोणाला कोणाला इन्स्पायर करत असतो आणि आपण कोणाकडून इन्स्पायर होत असतो. तुम्ही डॉक्टर लागूंचं नाव घेतलं, तुम्ही अशोक सराफ यांचं नाव घेतलं. जर तुम्हाला एक संधी दिली की एक संधी तुमच्याकडे की या ड्रायव्हिंग सीटवर कोणाला तरी तुम्हाला बसवायचं, तो कलाकार तुमच्यासोबत त्यांनी काम केलेलं असो नसो, तुम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा असो जी अजून पूर्ण झाली नसेल, तोही असू शकतो, त्याला बसवायचं आणि त्यांच्यासोबत फक्त निखळ गप्पा मारायच्यात, तो कोण आणि का? खरं म्हणजे एका व्यक्तीबरोबर माझं काम करणं किंवा त्यांच्याशी इंटरॅक्शन मला करता नाही आली, ते म्हणजे निळूभाऊ. ते जर असते तर नक्कीच म्हणजे त्यांनी माझे ह्याच्यातलं छोटं जरी काम त्यांनी बघितलं असतं त्याची पावती मला महत्वाची ठरली असती. पण त्यांना बरोबर घेऊन मी त्यांच्याशी गप्पा मारल्या असत्या, कारण मला त्यांच्याबद्दल भयानक पहिल्यापासूनच आकर्षण आहे निळूभाऊंचं. पण निळूभाऊने तुमचं खूप कौतुक केलं असं या मुलीचं रात्री. मला त्यांचे जे सहकारी होते म्हणजे निळूभाऊंचे जेवढे म्हणून ते राजकारण गेलं चुलीत वगैरे या नाटकात त्यांच्याबरोबर काम करणारे अनेक सिनियर नट आहेत पुण्यात. ते एकदा एका कार्यक्रमात सगळी भेट झाली होती आमची, नाट्य परिषदेचाच काहीतरी कार्यक्रम. त्यावेळी ते म्हणले की आज जर भाऊ असते ना म्हणे अक्षरशः म्हणजे तुमची म्हणजे एवढं कौतुक केलं असतं त्यांनी भाऊंनी. आणि त्याच्यात नंतर ते मला ते राजकारण गेलं चुलीत आपण परत करूयात का तुम्ही करा वगैरे. सो थँक्यू सो मच सर आमचे गप्पा मारल्याबद्दल आणि आम्हाला एवढे ड्रायव्हर आणण्याबद्दल. पण या सगळ्यांमधून तुम्ही आज जेवढ्या गप्पा मला सांगितलं ती हे सगळं गोष्टी फार छान आहेत असं मला वाटतं. कारण कुठे ते हॉटेलमध्ये त्या गप्पा होणं, कुठे तुमच्या आयुष्यात घाशिरा मिळणं, कुठे तुमच्या आयुष्यात या कले क्षेत्राला एक वाहून घेणं आणि कुठे एका वेगळ्या स्टॅचरवर पोचल्यानंतर अण्णांना एक तुम्हाला मिळणं. कसं काय बघतो माधव सर? खरं म्हणजे आता बरेच वर्ष झाली मी 78 पासून मी एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा वगैरे असं करत आलोय. त्याच्यानंतर व्यावसायिक नाटकं मी केली, शरद तळवळकर वगैरे अशा मोठमोठ्या लोकांबरोबर, लालनताई, ज्योती चांदेकर असेल ती मला सिनियर आहे वगैरे, अशा अनेक लोकांबरोबर मी कामं केली. पण माझा म्हणावा तसा उपयोग लोकांनी केला नाही अशी माझी खंत आहे. कारण मला योग्य त्या वयात त्या भूमिका चांगल्या मिळाल्या नाही, थोड्याशा उशिराने मिळाल्या, पण त्या ज्या मिळाल्या त्या चांगल्याच मिळाल्या. हे मी माझं भाग्य समजतो आणि मी त्याच्यात समाधानी पण आहे. कारण आपण शेवटी रोज उठून तुम्हाला कोणी चांगली भूमिका देणार नाही, ती तुमच्या वाटेला कधीतरीच येते. तर ती जास्तीत जास्त जगता येईल असा आपण प्रयत्न करावा एवढंच तर महत्वाचं असतं. आणि तसा मी प्रयत्न केला आहे असं मला वाटतं. पण याही पलीकडे जाऊन लोकांनी अजून थोडा विचार केला असता. आता मला मुंबईतनं लोक विचारतात आपण व्यावसायिक नाटक करशील का, आपण करूयात एक मस्त नाटक वगैरे. पण त्यापूर्वी मी अण्णा करण्याच्या आधी एक अभिनेता होतोच ना. म्हणजे आता ही फिल्म लाईफलाईन सुद्धा ही अण्णा करायच्या आधीची. हो अगदीच. मला आवडलं की तू जी भूक आहे ना ती भूक तशीच आहे, भूक अजून करायचं आहे, अजून येणार आहे, अजून छान येणार आहे. हो येणार, ती कधी कुठे जाणार नाही आपल्या आयुष्यात. आता मध्ये मी अजून एक 2-4 फिल्म्स केल्यात, त्याच्यात थोड्याशा वेगळ्या भूमिका आहेत आणि ते छोट्या असो नाही तर मोठ्या असो त्याला काही हे नाही. आता त्याच्यामध्ये याच्या पूर्वी मी 2010ला एक फिल्म केली होती
सेकंड इनिंग नावाची. बरोबर. त्याच्यात मी लीड केला होता. एक्झॅक्टली. पण ती फिल्म समाव मेली. ती दुसऱ्या एका फिल्मच्या सोबत आली. आली आणि त्यांचं प्रमोशन एक मोठं ठरलं आणि त्याच्यात ती फिल्म मेली. पण त्या फिल्मला इंग्लंडमध्ये फीचर फिल्म अवॉर्ड मिळालं होतं. हां, आणि ते बातमी एका शिवसैनिकाने बाळासाहेबांच्या कानावर घातली होती की पहिली मराठी फिल्म आहे ज्याला इंग्लंडमध्ये हे मिळाले, बेस्ट फीचर फिल्म म्हणून मिळाले. तर तेव्हा बाळासाहेबांनी बोलून घेतलं होतं आणि मी त्यांच्याबरोबर 35 मिनिटं 1 to 1 मी गप्पा मारल्या. मी सरळ त्यांना काका म्हणूनच बोलायला सुरुवात केली आणि जे आत्मीयतेने त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं, अनेक प्रश्न विचारले. मग इतर बाबी आमच्या गप्पा झाल्या, कलाप्रांतातल्या गप्पा झाल्या, नाटकाचे जुने जे लेखक आहेत त्यांच्याबद्दल गप्पा झाल्या, थोड्या बहुत राजकारणावर गप्पा झाल्या. पण 35 मिनिटं अक्षरशः छान त्यांच्याशी मी बोललो. ते एक माझं खूप परमभाग्य आहे. आणि घाशीरामला सुद्धा अनेक मोठमोठ्याले दिग्गज येऊन बघून गेले आणि त्यांनी कौतुकाची थाप दिली. ते सुद्धा मला भरून पावल्यासारखं होतं. आणि खरं तर आज आम्ही भरून पावलोय. खूप खूप धन्यवाद माधव सर. आज या ड्रायव्हर आलात तुम्ही आणि कलाकार या शो मध्ये आलात. आणि आता तुम्ही जाताच आहात. ते अण्णा नायकांची नजर फार अशी वेगळी होती. ते जरा कॅमेऱ्यावर करून जरा सांगेल का अण्णा नायकांची नजर कशी होती ती बघताना, अण्णाने कसे बघायचे वगैरे वगैरे. थँक्यू सो मच माधव सर. थँक्यू सो मच.